नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या एका नव्या व्लॉग मध्ये। तर आज आम्ही वन डे ट्रिप प्लॅन केली आणि सर्वांच्या सहमतीने फार्म हाऊसला जाण्याचा निर्णय ठरला। आम्ही गाडीत खूप मज्जा केली। फार्म हाऊसला जाण्यासाठी जो रूट आहे तो गणपतीपुळ्यातून जातो, तर जाताना गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन जाण्याचं ठरलं। तर हे आहे गणपतीपुळ्यातील सुप्रसिद्ध गणेश मंदिर। एवढी गर्दी बघून तुम्हाला तर कळालं असेलच की हे मंदिर किती प्रसिद्ध आहे। तर दर्शन झाल्यानंतर थोडंसं रिलॅक्स केलं आणि तिथेच एक छोटूसं वासरू दिसलं। मग त्याला ओंजारत गोंजारत आम्ही पुन्हा निघालो आमच्या मेन डेस्टिनेशन कडे। तर फायनली अथांग समुद्राची मज्जा घेत आम्ही पोहोचलो गावात, जिथे आहे आमचं फार्म हाऊस। आणि फायनली वी आर रीच। त्यानंतर थोडं फ्रेश झाल्यानंतर लगेचच मागच्या अंगणात गेलो। तिथे खूप प्रकारची झाडे लावलेली आहेत। मामाने तर लगेच शहाळी उतरवून घेतली। तुम्ही इथे बघू शकता, हा दादा किती उत्तम पद्धतीने झाडावर चढतोय आणि खूप कमी वेळात त्याने शहाळी झाडावरून उतरवली। यासाठी सुद्धा उत्तम स्किल्स आणि एक्सपिरियन्स लागतो। इथे सर्वजण खूप मज्जा करतायत आणि सगळे आतुरतेने वाट पाहतात की आम्हाला कधी नारळ पाणी पियायला मिळेल। वेदांतने आम्हाला नारळ फोडून दिला आणि हे बघा, रियाचा आनंद तर गगनात मावत नाहीये। And the taste was so amazing. तर फ्रेश नारळ पाणी पिण्याचं सुख फक्त कोकणातच अनुभवायला मिळतं। त्यानंतर आम्ही थोडे गेम्स खेळलो आणि पुन्हा रेडी होऊन गेलो मॅजिक गार्डनला। हे गार्डन प्राचीन कोकणच्या जवळच आहे। तिथे आम्ही वेगवेगळे शोज एन्जॉय केले, जसे की मिरर शो, मॅजिक शो, 3D ॲनिमेशन एक्सेट्रा। व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हतं, सो मी 1-2 व्हिडिओज त्यामध्ये ॲड केले आहेत आणि आमच्या समोर लाईव्ह मॅजिक करून सुद्धा दाखवलं तिथे आणि खूप मज्जा केली। त्यानंतर आम्ही पुन्हा घरी आलो। हा पार्ट इथे संपतो, तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये। तोपर्यंत स्टे ट्यून, बाय।